हॅलो एव्हरीवन। तर आज आपण स्वीट कॉर्न चाट घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत कसं बनवायचं ते ह्या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 मक्याचे कणीस त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत, इथे पाहू शकता। आणि इथे मी ठेवलेलं आहे गरम पाणी, कारण आपल्याला हे मक्याचे दाणे थोड्या प्रमाणात उकडून घ्यायचे आहेत। जास्त प्रमाणात उकडायचे नाहीयेत, थोड्याच प्रमाणात उकडून घ्यायचे। त्यासाठी मी इथे झालेलं आहे आपलं गरम पाणी। आता त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मक्याचे दाणे, टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे चवीप्रमाणे मीठ। तर इथे मीठ का टाकायचं, कारण कोणत्याही उकडलेल्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं ना की त्याची चव अजूनही बदलते। तर इथे आता झालेले आहेत आपले मक्याचे दाणे हे छानपैकी उकडून, इथे पाहू शकता। आणि आता मी हे डिश मध्ये काढून घेतलेले आहेत सगळे। तर बघा आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी हा मोठा एक चिरलेला कांदा। तर हा कांदा मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि त्याचप्रमाणे एक मी टाकलेला आहे, एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये बारीक, आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे। आता हे सगळं मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ। तर आता आपण लक्षात ठेवायचे, आपण उकडायला सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, पण त्याप्रमाणे त्या अंदाजानेच आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। तर मीठ इथे घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मिरची पावडर। आता तुम्हाला जर इथे मिरची पावडरचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही इथे वाढू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि थोडंसं घातलेलं आहे चाट मसाला, कारण चाट मसाल्याने इथे या आपल्या कॉर्न भेळची खूप मस्त अशी चव येणार आहे। तर इथे मी सगळं, तर बघा हे सगळं मिश्रण आता आपलं छानपैकी एकजीव झालेलं आहे। आणि आता मी हे डिशमध्ये काढून घेते। तर बघा आपली घरच्या घरी अशी मस्त अशी चटपटीत अशी कॉर्न चाट भेळ, आपण त्याला भेळ सुद्धा बनवू शकतो। तर आपली ही तयार झालेली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तर चला बाय बाय।